एक्सरसाइज नंबर 3.5 सर्कल. आता ही पूर्ण जी एक्सरसाइज आहे तर तुम्ही बघितलं तर ही पूर्ण एक्सरसाइज डिपेंड आहे टँजेंट सेकंड थेरम. आता टँजेंट सेकंड थेरम म्हणजे काय असते मी डायरेक्ट प्रॉब्लेम मध्ये सांगतो. हे प्रॉब्लेम काय पी क्यू टच द सर्कल ॲट पॉइंट क्यू. आता पी क्यू हे टँजेंट दिसत आहे आपल्याला. पी क्यू काय टँजेंट अँड पी एस इज अ सेकंड. टँजेंट आणि सेकंड यातला फरक काय आहे की टँजेंट काय होते टँजेंट टच द सर्कल एक्सटर्नली ॲट ओनली वन पॉइंट. किती पॉइंट मध्ये एका. टँजेंट सर्कलला टच असते कुठून बाहेरून एक्सटर्नली ॲट ओनली वन पॉइंट. बट सेकंड मीन्स काय सेकंड इंटरसेक्ट द सर्कल. सेकंड इंटरसेक्ट द सर्कल ॲट 2 पॉइंट्स. सेकंड काय करते सर्कलला इंटरसेक्ट करते किती पॉइंट मध्ये 2. हे बघा इट इज द टँजेंट अँड इट इज द सेकंड. इट इज द सेकंड. मग इट इज आता टँजेंट सेकंड थेरम काय हे आपण डायरेक्ट या प्रॉब्लेम मध्ये बघू की दिलेलं काय पी क्यू 12 पी आर 8 फाइंड पी एस अँड आर एस. मग आता स्टार्ट कुठून करायचं प्रॉब्लेमचं की आता आपल्याला आधी प्रॉब्लेम एक्सप्लेन करायचं. रे पी क्यू. आता हे रे दिसते रे पी क्यू. आता रे पी क्यू न काय केलं टच द सर्कल ॲट पॉइंट क्यू. टच द सर्कल ॲट पॉइंट क्यू. पी क्यू न काय केलं पॉइंट क्यू मध्ये सर्कलला काय केलं टच. ओके. पण दुसरी गोष्ट आता आपण डायरेक्ट असं म्हणू नाही शकत. मग आता सेकंडचं नाव काय सेकंड काय पी आर एस. सेकंड पी आर एस इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉइंट आर अँड एस. आता आपण दोन्ही पॉइंट वेगळे आर अँड एस हे असं पुढे असू शकलं असतं. ओके असू शकलं असतं. आता इथं बघा टँजेंट म्हणजे टच आणि सेकंड म्हणजे इंटरसेक्ट बट 2 पॉइंट्स. सर्कलला आर पार गेले 2 पॉइंट मीन्स बाय टँजेंट सेकंड थेरम बाय टँजेंट सेकंड थेरम. थेरम काय बघा आता पी क्यू म्हणजे सेकंड सॉरी टँजेंट पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पी आर इंटू पी एस. बघा पी आर इंटू पी एस. आता याचा अर्थ बघा पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पी आर इंटू पी एस. मग तुम्ही लक्षात कसं ठेवणार हे की पी आर इंटू पी एस किती सोपा आहे टँजेंटचा स्क्वेअर पी आर इंटू पी एस. बघा लक्षात पी आर इंटू पी एस पी आर इंटू पी एस. ओके then put the all value pq square 12 square pr 8 ps find out 144 is equals to 8 into ps. ps equals to 144 divided by 8. 8 ones are 8 remaining 6 8 8s are 64 means PS is equals to 64. PS निघालं. आता काय करायचं आहे RS. RS means RS is equals to PR plus sorry RS न घेता PS is equal to PR plus RS. Reason P R S are collinear. PS find out 18. PR given 8 plus RS.
RS equals to 18 minus 8, RS is equals to 10. RS is equals to 10. किती सोपं आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं, टँजेंट म्हणजे टच ॲट वन पॉइंट आणि सेकंड म्हणजे इंटरसेक्ट अँड टच इनटू टू पॉइंट्स टू द सर्कल. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर सेकंड. आता या एक्सरसाइज मध्ये बघा दोन प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. एक तर टँजेंट सेकंड थेरम अँड बाय द थेरम ऑफ इंटरनली डिव्हिजन ऑफ कॉर्ड. मग या गणितात काय सांगितलं की RS and MN are the two chords. They are intersect at point D. Intersect at point D and then find something. Okay, this is the first question. कि write chord RS and chord MN intersect at point D. Intersect at point D inside the circle. Inside the circle म्हणजे सर्कलच्या आत इंटरसेक्ट होतात. मग आपल्याला काय करायचं, बाय द थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड. इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड म्हणजे काय, हा थेरम काय सांगते बघा, MD इंटू DN. बघा कसा असते, MD इंटू DN इज इक्वल्स टू RD इंटू DS. अच्छा, DS इंटू RD दिलं तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे क्वाडला मल्टिप्लाय करायचं. अच्छा, गिवन काय, RD 15, DS 4, DN फाइंड करायची आहे. MD किती आहे 8. DN equals to 15 into 4 divided by 8. 4 1 the 4, 4 2 the 8, 15 divided by 2. DN equals to 7.5. in. तर करायचं काय, फक्त बाय द थेरम ऑफ इंटरनली डिव्हिजन ऑफ कॉर्ड. तर सेकंड प्रॉब्लेम दिलेला आहे याच फिगरचा. काय दिलेली आहे, RS MD. ओके, MD DN आणि फाइंड काय करायची, DS. पण इथं असं दिलं का RD DS पैकी काही पूर्ण RS दिली, पूर्ण RS. मग इथं काय करायचं, आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचं आहे. बघा हे थेरी सेम, इथं आपण असंच लिहू सेम. आपलं काय येणार, MD इंटू DN, सॉरी इथं लिहितो MD इंटू DN is equals to RD into DS. ओके झालं. पण आता दिलेलं काय, आपल्याला माहित काय काय, MD DN, RD माहित नाही, DS ही माहित नाही. मग माहित नाही तर आपल्याला ते काढावं लागेल. RD DS पैकी RS दिलेली आहे, RS equals to 8. लेट एक तर RD नाही तर DS, RD नाही तर DS पैकी एकाला X पुट करा. मी DS ला करतो. DS equals to X. आता DS जर X असेल तर RS equals to RD plus DS. RS आहे 18, RD फाइंड करायची आहे, DS आहे X. मग RD equals to 18 minus X. Then start. MD into DN is equals to RD into DS. MD 9, DN की माहित काय आहे, RS MD DN DS. आपला फॉर्म्युला काय सांगणार की MD into DN is equals to RD into DS. मग आता MD माहित आहे, DN माहित आहे, RD आणि RS माहित नाही. म्हणून आपण काय केलं, RS टोटल किती आहे 8, मग DS किती घेतलं X. तर हे काय येणार 18 मायनस X. का तर टोटल किती आहे 18. मग आता फक्त व्हॅल्यू पुट करायची आहे. MD 9, DN 8, RD
18 minus x into ds. X 72 equals to x ni multiply 18x minus x square. Left hand side x square minus 18x plus 72 equals to 0. 72 चे फॅक्टर. आता 72 चे फॅक्टर काय होतात? 12 into 6. हे माइनस आहे, हे प्लस आहे. ओके, माइनस प्लस माइनस means 18. Factor is the x square minus 12x minus 6x plus 72 equals to 0. Final factor x minus 12 minus 6 x minus 12 equals to 0. X minus 12 equals to 0 and x minus 6 equals to 0. X equals to 12 and x equals to 6. आता x ची व्हॅल्यू किती आल्या? 12 6. मग आता आपल्याला हे दोन वेळेस लिहायचं. मी इथं लिहितो x equals to 12 when x equals to 12 then x means ds equals to 12 then rd equals to 18 minus 12 is equals to 6. Then x equals to 6, ds equals to 6, rd equals to 18 minus 6 means 12. If there is the two answer of this question, x means ds and rd has the two answer. गणित सोपं आहे, फक्त तुम्हाला लक्षात काय करायचं? इंटरनली डिव्हिजन ऑफ क्वाड. Internally division of quad. It is the very important in that question and also in the problem set. Okay. Next, question number 3. दिलेला काय? In the given figure, O is the center of circle. म्हणजे O is the center of circle. चला, O है center of circle है. And B is the point of contact. And B is the point of contact means this. B is the point of contact. Segment OE is perpendicular on AD. Main OE is perpendicular on AD. Then find. AB 12. AB किती दिलेली आहे? 12. AB 12. Okay. Then AC 8. Then find AD DC D. AD DC D. आता स्टार्ट काय करायचं आहे? तर स्टार्ट मध्ये आपण स्टार्टिंगलाच लिहू की AB. AB is a tangent. Touch the circle at point B. ACD is a secant. Intersect the circle at point C and D. Same theory लिहिली आपण. Intersect the circle at point means what? By the tangent secant theorem. By tangent secant theorem. AB square is equals to AC into AD. अच्छा, AB किती सांगितला? 12. AC 8 into AD. 144 divided by 8 is equals to AD. AD equals to division of this is the 16. AD किती निघाले? 16. सेकंड फाइंड करायची DC. अच्छा, AD 16 निघाली. Then AD equals to AC plus DC because ACD. AD 16, AC 8 plus DC equals to 16 minus 8. DC equals to 8. Okay. सेकंड प्रॉब्लेम निघाला DC. थर्ड फाइंड करायची आहे DE. दिस. तर आता इथं लक्षात घ्या, इथं दोन प्रकारे सॉल्व करता येते
की गिवन काय आहे की सेगमेंट OE इज परपेंडिकुलर ऑन सेगमेंट AD. सेगमेंट OE is perpendicular on segment AD. given आहे. given आहे तर काय? It is the perpendicular. It is the perpendicular means what? Find काय करायचं आहे? DE. DE is half of the DC. Half of the AD means 4. किती सिम्पली प्रॉब्लेम होतं, केलं काय 3 वेळेस फक्त की दिस इज द फर्स्ट सेकंड अँड दिस इज द थर्ड. फक्त वापरलं काय, जेवढं गिवन दिलं तेवढं सगळं गिवन आपण इन वन प्रॉब्लेम यूज केलं आणि वी सॉल्व दॅट द प्रॉब्लेम. खूप इझी प्रॉब्लेम आहे, करून बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 5. आता मी चौथं सॉल्व नाही केलं कारण की चौथं प्रॉब्लेम कशाला, टँजंट सेकंड थेरम खूप इझी आहे. आता प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये काय सांगितलं, EF इज अ डायमीटर. EF इज अ डायमीटर. देन EF इज अ डायमीटर अँड सेगमेंट DF इज अ टँजंट. आता सेगमेंट DF टँजंट दिसते, सेगमेंट DE सेकंड दिसते, द सेंटर पॉइंट इज द H. मग आपल्याला करायचं काय, शो दॅट DE into G equals to 4r². and they said the radius of that circle is r. सर्कल ची रेडियस किती आहे, r. तो स्टार्ट कुठून करायचं, टँजंट आणि सेकंड दोन्ही दिले ना, आता मग लिहा BF is a tangent. Touch the circle at point F and DGE is a secant. Touch the circle at G and E by tangent secant theorem. DF square is equals to DG into DE. It is the reason number किंवा इक्वेशन नंबर फर्स्ट. पण आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं, त्याच्या आधी एक गोष्ट करून घ्या. मीन्स काय की EH equals to HF is equals to R. Radius given है. Okay. Means EF is equals to EH plus EHF. EHF R plus R. EF equals to 2R. Second. काय झालं, सेकंड. ओके, काही प्रॉब्लेम नाही इथपर्यंत. देन आता इथं क्लिअर दिसते की दिस इज द सेकंड, दिस इज द टँजंट अँड दिस इज द परपेंडिकुलर. किंवा हे सेकंड आहे, EF हे क्वाड्री आहे, डायमीटरी आहे आणि सेकंड आहे का, तर टच द सर्कल इन 2 डिफरंट पॉइंट EF. मग असं लिहिता येते बाय टँजंट सेकंड थेरम किंवा बाय द टँजंट सेकंड. किंवा नाही जमलं तर HF इज द रेडियस, रेडियस इज परपेंडिकुलर ऑन टँजंट. हाही रूल आहे आपल्याला. बट इन ट्रायंगल DFE, angle DFE is equals to 90. अच्छा, रिझन काय आहे, तर रिझन आपल्याला बाय टँजंट थेरम लिहिता येते. because they are perpendicular by Pythagoras. DE square is equals to DF square plus EF square. DE square is equals to DF square plus EF means 2R from second. No problem. Then हे इकडे आणा, DE square minus DF square is equals to 4R square. Open the bracket. आता बघा,
4r² तर आलं या साईडचं, डीई इंटू डीएफ पाहिजे, बट डीएफ स्क्वेअर इज इक्वल्स टू व्हॉट, तर डीई तसाच लिहिला मायनस डीएफ स्क्वेअर इक्वल्स टू डीजी इंटू डी स्क्वेअर इज इक्वल्स टू 4r², सॉरी नॉट अ स्क्वेअर बिकॉज डीएफ स्क्वेअर म्हणजे हे, तर हा स्क्वेअर इथं क्लिअर आहे की डी कॉमन निघते, मग इथं काय उरलं, डी मायनस डीजी इज इक्वल टू 4r², डी कॉमन काढलं, अच्छा डी आलं, 4r² आलं, आता आणायचं काय फक्त जी. आता बघा डीई मायनस डीजी, डीई मायनस डीजी उरलं काय जीई, मग इथं आपण लिहू शकतो डीई इंटू डीई मायनस डीजी, तो उरलं काय जी इक्वल्स टू 4r² अँड हेन्स प्रूव्ड. मग इथं लिहू शकतो आपण ऍज अ पॉइंट म्हणून की डीई मायनस डीजी इक्वल्स टू जीई बिकॉज डी जीई आर कोलिनियर पॉइंट, बिकॉज दे आर कोलिनियर. परत बघा डीई मायनस डीजी इक्वल्स टू जी. गणित खूप सोपं आहे, लक्षात काय करायचं, टॅन्जंट सेकंड थेरम अँड सेकंड इज द पायथागोरस थेरम अँड हेन्स प्रूव्ड. गणित खूप जास्त वेळेस रिपीटेड प्रॉब्लेम आहे आणि प्रॉब्लेम नंबर जे 4 मी सोडलं ते तुम्हीच करा, खूप इझी प्रॉब्लेम आहे आणि हे थेरीज इझी होती. याप्रमाणे आपल्या सर्कलच्या सगळ्या एक्सरसाइज संपल्या. आता फक्त आपल्याला घ्यायचं काय प्रॉब्लेम सेट, तोही घेऊ आपण हळूहळू.